हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत बटाट्याची सुक्की भाजी। त्यासाठी इथे मी पावशेर बटाटे घेतले, ते मी स्वच्छ धुवून सालीसकट घेतलेले आहेत, धुवून चिरून ठेवलेले आहेत। इथे घेतलेले 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि ह्या सुक्या मिरच्या आहे 7 ते 8। तर हे आपण मिक्सरच्या भांड्यात लसणाबरोबर फिरवून घेणार आहे। ओबडधोबड जाडसर हे बनचालू करून आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे। पाणी वगैरे काही टाकायचं नाही आहे। हे पहा, मी बनचालू करून पाणी न टाकता लसूण आणि मिरची असं कुटून घेतलेलं आहे। जर तुम्हाला चिली फ्लेक्स बनवायचे असतील ना, तर तुम्ही सुक्या मिरच्या अशा बनचालू करून फिरवल्या ना, तर घरातल्या घरात तुमचे चिली फ्लेक्स तयार होतात, विकत घ्यायची गरज नाही। आता आपण हे लसूण आणि मिरचीचं वाटण काढून घेऊया। हे पहा, मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे। ह्याच्यात आपण टाकणार आहे 1 चमचा जिरं, थोडासा कढीपत्ता आणि जी मिरची आणि लसूण आपण कुटून घेतलं होतं ते। हे पहा, छानपैकी असं लसूण आणि मिरची परतून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर टाकायचे बटाटे। हे पहा, आता आपण थोडीशी हळदी पावडर टाकायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे आणि टाकायचा आहे थोडासा चाट मसाला। एक अर्धा चमचा चाट मसाला आणि आता चवीनुसार आपण ह्याच्यात मीठ टाकायचं आहे आणि भाजी शिजवून घ्यायची आहे, न पाणी टाकता झाकण ठेवून। आता हे छानपैकी आपण बटाटे शिजवून घ्यायचे। मीडियम फ्लेमवरती झाकण ठेवून शिजवून घ्या। हे पहा, 5 मिनिटे झालेली आहेत। बटाटा छान परतलेला आहे। मी मीडियम गॅसवरती बटाटा शिजवत आहे। हे पहा, आता परत आपण बटाटा छान शिजेपर्यंत 5 मिनिटं झाकून ठेवणार आहे मीडियम गॅसवर। हे पहा, आता 10 मिनिटं झालेले आहेत। आपण झाकण ठेवून शिजवली होती भाजी आणि हे पहा, बटाटा एकदम परफेक्ट शिजलेला आहे। आता ही भाजी आपली तयार आहे। आता ही मी तुम्हाला सर्व करून दाखवते। पहा व्ह्यूअर्स, आपली लसूण मिरची टाकलेली बटाट्याची सुक्की भाजी तयार आहे। बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला जवळून दाखवते कशी दिसतीये ना, टेस्टी यमी। तर ही बटाटा भाजी तुम्ही नक्की बनवून पहा। रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा।